त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करणार आहे. वेन अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ गॅलोनोमीटर ऑफ रेजिस्टन्स आर. ओके, तर एक रेजिस्टन्स दिलेला 100 ओहमचा तो कनेक्ट करायचा सिरीजमध्ये कशाला, गॅलोनोमीटर, ज्याचा रेजिस्टन्स आर इतका आहे. इट्स रेंज इज व्ही, तर त्या वोल्टमीटरची जी रेंज आहे ती किती असणार, व्ही इतकी. टू डबल इट्स रेंज, तर आपल्याला ती जी रेंज आहे ती काय करायची, डबल. अ रेजिस्टन्स ऑफ 1000 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज, तर त्याच्या सिरीजमध्ये आपल्याला आणखीन 1000 ओहमचा रेजिस्टन्स या ठिकाणी कनेक्ट करायचा आहे. फाइंड आर, तर आरची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2010ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 700 ओहम, बी ऑप्शन 800 ओहम, सी ऑप्शन 900 ओहम आणि लास्ट डी ऑप्शन आहे 100 ओहम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला आता आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स दिलेला आहे 100 ओहम, जो कनेक्ट करायचा आपल्याला गॅलोनोमीटरला सिरीजमध्ये. ओके, आणि त्याची जी रेंज आहे ती किती येतं, व्ही इतकी. तर मी या ठिकाणी सर्किट डायग्राम काढतो आणि नंतर मग आपण त्याला एक्सप्लेन करू. तर या ठिकाणी आपल्याला एक गॅलोनोमीटर घ्यायचा आहे आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स किती येतं, आर इतका आहे. ओके, आणि त्याला आपण सिरीजमध्ये कनेक्ट करणार आहे आणखीन एक रेजिस्टन्स. ओके, त्याला सपोज R1 घेतला, तो आहे तुमचा किती, 100 ओहमचा. असा जर कनेक्ट केला तर हा जो ओल्ट मीटर तयार होणार आहे, तर या ओल्ट मीटरची जी रेंज आहे ती किती असणार, तर व्ही इतकी त्याची रेंज असेल. हा पॉझिटिव्ह टर्मिनल घेऊ आणि हा निगेटिव्ह. आता याच्यातून काय, आता करंट पास होणार आहे. करंट किती पास होणार आहे, तर IG इतका. ओल्ट मीटरमध्ये फक्त IG इतकाच करंट याच्यातून काय होतो, पास होतो. ठीक आहे, इथं प्लस साईन असेल, या ठिकाणी मायनस, या ठिकाणी प्लस, या ठिकाणी मायनस. आपण याच्यावरती किर्चॉफ्स लॉ या ठिकाणी यूज करू शकतो. मग किर्चॉफ्स लॉ जर यूज केला तर या ठिकाणी या डायरेक्शनने जाणार, तर लास्टचं साईन प्लस आलं, तो झालं व्ही. या डायरेक्शन गेलं तर लास्टचं साईन मायनस आलं. करंट जो आहे तो किती येतं, IG इतका. रेजिस्टन्स कॅपिटल आर. पुढे गेला तर परत मायनस साईन, जो करंट आहे तो किती येतं, IG, आणि रेजिस्टन्स जो आहे तो किती येतं, R1. सर्किट कंप्लीट झालं, इज इक्वल टू 0. आता दोन्ही साईन जे मायनस आहे राईट साईडला आपण त्याला काय करू, प्लस. मग व्ही इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, IGR. आपण मायनस येतो काय आला, प्लस IGR1. या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आहे आणि तो म्हणजेच का आपला IG, आणि तर राहिलं R प्लस काय, R1. ओके, तर या ठिकाणी R1ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. R1ची व्हॅल्यू किती आहे, 100. ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करून टाकू. IG इन ब्रॅकेट R प्लस R1 पुट केलं मी किती, 100. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. ओके, आता दुसऱ्या केसमध्ये सांगितलं आहे आपल्याला ही जी ओल्ट मीटरची रेंज आहे ती काय करायची, डबल करायचं. ओके, आणि रेजिस्टन्स 1000 ओहम आणखीन आपल्याला सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आहे. तर आपल्याला या आरची जी व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. आता दुसऱ्या कंडिशननुसार मी परत सर्किट काढतोय. तर या ठिकाणी आपला गॅलोनोमीटर आहे. या गॅलोनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो किती, आर इतका. आता नवीन एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा, तो किती, सिरीजमध्येच कनेक्ट करायचा. मग तो 1000 आहे, ऑलरेडी R1 होता बरं का नाही. मग जो नवीन R2 भेटणार आहे तो काय असेल, R1 प्लस किती करायचं आपल्याला, 1000 ओहम. R1 ऑलरेडी दिलेला होता किती, 100, आणि प्लस हा 1000 कनेक्ट केला म्हणजे 1100 ओहम एवढं काय झालं, त्याचं रेजिस्टन्स या ठिकाणी आपण कनेक्ट केलेलं आहे. हे जर कनेक्ट केलं तर हा जो ओल्ट मीटर आहे त्याची जी रेंज आहे ती किती होणार, डबल होणार असं सांगितलेलं आहे. तर डबल जर झाली तर या आरची व्हॅल्यू किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आला, निगेटिव्ह. मग करंट याच्यातून IG इतकाच पास होणार. मग या ठिकाणी आपण प्लस साईन मायनस साईन डायरेक्शननुसार, तर या ठिकाणी प्लस साईन मायनस साईन, या ठिकाणी आपली सर्किट काय होणार, तर कंप्लीट होणार. ओके, आता पुन्हा आपण याच्यावरती किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करू. डायरेक्टली हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी अरेंज करू शकतो, नाही तर मग हा फॉर्म्युला करू. ठीक आहे, मग टोटल पोटेन्शियल किती येतं, 2V इतकं. आणि जो पहिल्या याचं करंट पास होतो तो किती, IG. हे दोन्ही रेजिस्टन्स सिरीजमध्ये दोघांची आपण काय करू शकतो, ॲडिशन. मग R प्लस काय झाला तर तुमचा R2. ओके, 2 तसाच लिहितो, पण व्हीच्या जागी मी ई व्हॅल्यू टाकणार. आणि ई व्हॅल्यू काय आहे, IG इन ब्रॅकेट R प्लस 100. ओके, IG तसाच, R पण तसाच, पण R2 जो आहे, R2 किती आहे, 1100. ओके, आणि कुठून आलं तर ते पण राईट करून टाकू, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. ओके, इक्वेशन फर्स्टवरून आपण लिहू शकतो. नेक्स्ट स्टेपमध्ये IG आणि IG काय आला, कॅन्सल. आता 2 ने याला मल्टिप्लाय करा, हा भेटला 2IG प्लस 2 × 100 किती झाला,
200 आणि ही जी टर्म आहे आर प्लस 100 अँड 1100 तो तसाच ठेवा. आर सॉरी इथे काय भेटेल आर भेटेल. ओके हा प्लस आर इकडे काय करा मायनस 2r मायनस आर आणि राहिला 1100 त्यातून मायनस करायचं किती तर 200. 1100 मधून 200 जर मायनस केला तरी भेटेल तुम्हाला 900 आणि 2r मायनस आर किती झाला तर आर. ओके मग जो रेजिस्टन्स आहे गॅल्व्हनोमीटरचा तो किती असणार तर 900 ओहम इतका रेजिस्टन्स असेल. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन सी. आणि ऑप्शन सी म्हणजेच काय रेजिस्टन्स ऑफ दॅट गॅल्व्हनोमीटर इज 900 ओहम.